कोणतीही मेहंदी, डाय किंवा केमिकल न वापरता घरातील एक अर्ध लिंबू वापरून तुम्ही पांढरे झालेले केस मुळापासून काळे करू शकता। त्यासोबतच तुमचे केस लांब, सडक, दाट, स्मूथ आणि सिल्की खूपच छान, अगदी हेल्दी होतील। एकदा नक्की ट्राय करून बघा। एकही रुपया खर्च होणार नाही। घरातीलच काही बेसिक वस्तूचा वापर तुम्ही करून याला बनवू शकता। यामध्ये लागणाऱ्या गोष्टी घरामध्ये सहज मिळतात, पण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे ते डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे। आता इथे आपल्याला एक कढई, भांडं असं काही तुम्ही घेऊ शकता, पातेलं। तर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। बऱ्याच वेळा आपण म्हणतो की उपाय मी केला आणि रिझल्ट म्हणावा तसा आला नाही। त्याचं एकच कारण असतं, आपले घरगुती उपाय खूप चांगले असतात, पण आपण त्याला व्हिडिओ मोठा आहे म्हणून पुढे पुढे करून बघतो आणि एखादी स्टेप मिस होते। त्यामुळे स्टेप बाय स्टेप प्रोसेस खूप महत्त्वाची आहे फॉलो करणं रिझल्टसाठी। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत 1 चमचा मेथीदाणे। 1 चमचाभर मेथीदाणे इथे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। आता मेथीदाणे आपल्या केसांसाठी अगदी कवच सारखं काम करतात। तुमचे केस कितीही अगोदर डॅमेज झालेले असू द्या, त्याला रिकव्हर करण्याचं काम मेथीदाणे करतात। त्यामुळे 1 चमचा नक्की वापरायचं। याला तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता, पण तुम्हाला त्या वस्तू देखील जास्त घ्याव्या लागतील। जर 2 ग्लास पाणी घेतलं तर 2 चमचे तुम्हाला इथे मेथीदाणे घ्यावे लागतील। असं प्रमाण तुम्ही पुढे पुढे वाढवू किंवा कमी करू शकतात। आता यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे फ्रेश ताजा कढीपत्ता। 1 वाटीभर मी फ्रेश ताजा कढीपत्ता घेतला, स्वच्छ धुवून, म्हणजे त्यावरती धूळ असेल तर निघून जाईल। कोरड्या कपड्याने त्याला पुसलं किंवा नाही पुसलं तरी चालतं। आणि त्यानंतर याला आपल्याला थोडं कट करायचं आहे। अगदी एका पाण्याचे 1-2 तुकडे झाले तरी चालतात आणि ते टाकायचे या पाण्यामध्ये। आता बघा, कढीपत्ता थोडा बारीक करून मी टाकलेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा इथे मी घेतलेला आहे लाल कांदा, पांढरा कांदा घ्यायचा नाही। लाल कांद्यामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या केसांना खूप छान हेल्दी ठेवतात। नवीन केस येण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी कांद्याचा इथे खूपच चांगला रिझल्ट मिळतो। त्यामुळे नक्की वापरायचं। कांदा अगोदर पाचोळा काढून स्वच्छ करून घेतला। फंगल्स असतील, काळेपणा झालेला असेल थोडा कांद्यावरती, तो स्वच्छ धुवून देखील घ्या। त्यानंतर आपल्याला त्याला थोडं बारीक कट करायचं आहे। कांदा थोडा मोठा होता तर मी इथे अर्धा कांदा वापरलेला आहे। कांदा तुम्ही कमी जास्त वापरू शकता। इथे पूर्ण कांदा जरी यामध्ये टाकला तरी चालतो। त्यानंतर इथे आपल्याला बघा, कांदा टाकून मी चांगलं याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आणि याला ठेवायचं आहे गॅसवरती। कमी गॅसवरती आपण याला ठेवून पुढच्या इतर 2-3 गोष्टी टाकणार आहोत। आता हे सध्या पाणी गरम होत आहे, तोपर्यंतच यामध्ये आपण टाकणार आहोत लवंग। लवंग इथे बघा, आपल्याला घ्यायची आहे 1 लवंग। बारीक पावडर करून टाकली तरी चालतं किंवा 2 तुकडे करून टाकले तरी चालतात किंवा तशीच टाकली तरी चालतं। यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ। एक अर्धा चमचा आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत, ते टाकायचे यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं। हळूहळू यामधून वाफा येत आहेत, थोडं थोडं पाणी गरम होत आहे। तसं आता आपण पुढचं यामध्ये टाकणार आहोत मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चहा पावडर। चहा पावडर इथे घ्यायची आहे आपल्याला, 1 चमचाभर चहा पावडर यामध्ये टाकायची आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं। आता बघा, इथे छोटा चमचा होता म्हणून मी थोडंसं अजून थोडीशी यामध्ये चहा पावडर टाकली। बाकी रेग्युलरच्या चमच्याने त्याला तुम्ही 1 चमचाभर टाकलं तरी पुरेसं होतं। 1 कप म्हणजे 1 ग्लास पाण्यासाठी हे प्रमाण आहे चहा पावडरचं। आता याला मी गॅस केलेला आहे मीडियम गॅसवरती। आपल्याला ही प्रोसेस सुरूच ठेवायची आहे। पण इथे आपल्याला लागणार आहे मोहरी। मसाला डब्यात जी मोहरी आपण वापरतो तीच घेतली तरी चालतं। मोहरी साधारण 1 चमचाभर घ्यायची, पण याला खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं। म्हणजे एका मोहरीचे 2 तुकडे झाले तरी चालतात, अगोदरच करून ठेवले तरी चालतात। पण आता पाणी उकळतच आहे, आपलं गॅसवरती ठेवलेलं प्रोसेस होतच आहे, तर याला नाहीतरी सुरुवातीला टाकायचं नाही। आता ज्या स्टेपने मी या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या स्टेपने याला टाकायचं, असं नको मागे पुढे काही व्हायला। आता इथे उकळत आहे, थोडेसे मेथीदाणे फुगत आहेत, गरम होत आहेत, तोपर्यंत काय करायचं, इथे आपण मोहरी बारीक करून घ्यायची, म्हणजे थोडंसं याला ओबडधोबड कुटून घ्यायचं। त्यानंतर टाकायचं एका वाटीमध्ये। आता हे आपल्याला घेऊन म्हणजे टाकायचं आहे साधारण आपण जे मिश्रण तयार करत आहोत त्याला चांगली उकळी आलेली आहे, तर त्यामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। म्हणजे इथे आपण जे मोहरी किंवा इतर गोष्टी ज्या वापरत आहोत ते केसांसाठी म्हणजे वेगवेगळ्या जे प्रॉब्लेम असतात केसांचे, त्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून आहे। जसं की आता मोहरी आपल्या केसांना स्मूथ, शायनी, सिल्की बनवते, खूपच
छान रिझल्ट येतो. मोहरीचं तेल तुम्ही केसांसाठी वापरून बघा, खूप चांगला रिझल्ट येतो. तसंच इथे मोहरी हे काम करत आहे, त्यामुळे नक्की वापरायची. मेथीदाणे बघा आता बऱ्याच प्रमाणात असे फुगलेले आहेत. अजून थोडंसं आपल्याला याला गरम करायचं आहे, पाणी थोडंसं आपल्याला आटू द्यायचं आहे आणि गॅस आता फुल केला तरी चालतो. आता इथे ना आता बघू शकता, जसं इथे तुम्हाला बघूनच लक्षात येईल की अगोदर कढीपत्ता कसा दिसत होता, आता कांदा, कढीपत्ता, मेथीदाणे कसे दिसत आहे. त्याचा कलर बदलतो, चांगलं हे शिजल्या जातं, यामध्ये मुरतं. पाणी असं कमी झालं, साधारण अर्धा वाटी पाणी झालं, म्हणजे 1 ग्लासाचं अर्धा वाटी पाणी आपल्याला इथे करायचं आहे याला उकळून, आणि तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून हे पाणी तुम्ही लिक्विड जे आहे ना तर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, पूर्ण गाळून घ्यायचं. आणि हो, हे जे निघालेलं आहे यामधील मोठे मोठे पार्ट आहेत, कढीपत्ता, कांदा, मेथीदाणे, याला तुम्ही ना काय करू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, फिरवायचं, चांगली याची पेस्ट करायची आणि हेअर मास्क म्हणून तुम्ही याला केस धुण्याच्या अर्धा 1 तास अगोदर केसांवरती लावलं ना, खूपच चांगले तुमचे हे केस ना इन्स्टंट तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो. खूप स्मूथ, सिल्की, शायनी असे होतात. आणि नसेल वापरायचं, फेकून दिलं तरी चालतं, पण त्यामध्ये अजून भरपूर फायदे आहेत, तर ते तुम्ही घेऊ शकता मास्कद्वारे. आता यानंतर बघा पाण्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे लिंबू. आता लिंबू जे आहे ना तर ते बघा कसं वापरायचं लिंबू. तर लिंबू आपल्याला म्हणजे काय करायचं आहे, अर्ध कट करून घ्यायचं, अर्ध कट करायचं. पाणी हे जे लिक्विड तयार केलेलं आहे ना ते थंड झालं पाहिजे. थंड झाल्यानंतर मी थंड व्हायलाच थोडंसं ठेवलं आणि त्यानंतर आता आणलं. आता ते थंड झालं की त्यामध्ये टाकायचं. थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरती आलं पाहिजे खूप. आता बघा हे लिक्विड जर तुम्ही बघितलं तर एक छोटी म्हणजे एक नॉर्मल साईजची जी वाटी असते ना ती अर्धा वाटी ही लिक्विड आहे. इथे ही वाटी खूप मोठी आहे त्यामुळे हे थोडं कमी वाटत आहे, पण आपली जी रेग्युलरची वाटी आहे त्या प्रमाणात ही जी लिक्विड आहे ना तर ते अर्धा वाटी लिक्विड आहे. अर्धा वाटी लिक्विडसाठी अर्ध लिंबू आपल्याला वापरायचं आहे, हे प्रमाण लक्षात ठेवा. यामध्ये मी टाकत आहे आवळा पावडर. आवळा पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये म्हणजे हे स्किप केलं तरी चालतं. मी जे म्हणलं तुम्हाला ती पेस्ट करून हेअर मास्क सारखं वापरायचं, ते यामध्ये टाकून जरी वापरलं ना तरी चालतं. पण आवळा पावडर अगदी सहज मेडिकल मध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळते, स्वस्तात भरपूर येते. त्यामुळे आवळा पावडर नक्की वापरा. आवळा पावडर आपल्या केसांना काळं करण्यास तर मदत करतेच, केसांना खूप हेल्दी ठेवते, केसांचे जे प्रॉब्लेम असतात त्याला दूर करण्याचं काम करते. तर आता यामध्ये जेवढी आवळा पावडर बसेल ना तेवढं टाकायचं. आता तुम्हाला जर हे लिक्विड अर्धा वाटी नको आहे, थोडं कमी पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करणार, हे लिक्विड काढून ठेवायचं, एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. आणि जेवढं पाहिजे तेवढं वाटीमध्ये घ्यायचं, जेवढा त्यामध्ये आवळा पावडर बसतं तर तेवढं ते आवळा पावडर त्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. आता हे मिश्रण तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालतं. जसं आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर हे अजून घट्ट हवं आहे, अजून पातळ हवं आहे, त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता. आणि थोडंसं पातळ झालेलं आहे, मी अजून आवळा पावडर यामध्ये थोडी टाकणार आहे. आणि आता बघू शकता कलर खूप सुरेख आलेला आहे, वासही खूप छान येत आहे. नक्की याला केस धुण्याच्या 2-3 तास अगोदर लावून बघा, तुम्हाला बेस्ट याचे रिझल्ट मिळतील. याने केस देखील खूप हेल्दी होतात आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील दूर होतात. यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरच मी त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.